2014 पूर्वी गौतम अदानी कधी नव्हतेच. 10 वर्षांमध्ये अदानींचा देशभरात विस्तार. आता अख्खी मुंबई महाराष्ट्र विकायला काढलाय. अदानींच्या प्रकल्पावरून राज ठाकरेंचा हल्लाबोल. भाजप शिंदेच्या शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध. मुंबईकरांना मुंबई बाहेर जाऊ देणार नाही. बाहेर गेलेल्यांना सन्मानानं मुंबईमध्ये आणू. मुंबईला झोपडपट्टी मुक्त करू. फडणवीसांसह शिंदेचं आश्वासन. बेस्टमध्ये महिलांना 50% सवलतीसह लघु उद्योगासाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार. पालिकेच्या सर्व शाळांमध्ये AI लॅब तयार करणार. पुढील 5 वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगित. भाजपचा वचननामा. तमिळनाडूमधून रसमलाई आली होती. मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणाला. तुझा काय संबंध? भाजप नेते के अण्णामलाई यांच्या विधानाचा राज ठाकरेंकडून समाचार. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं बाळासाहेब मला आशीर्वाद देतील. मात्र भाऊ बहीण एकत्र आलेत की नाही हे 15 तारखेनंतर कळेल. फडणवीसांचा अजित पवारांसह सुप्रिया सुळेंना टोला. ठाकरे आणि पवार ही 2 नावं पुसण्याचा भाजपचा डाव. तुम्ही मोदींचे बँडवाले आहात. आमचा ब्रँड कसा काय संपवणार? उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात. मातोश्रीवर मी कधीही टीका केलेली नाही. मातोश्रीची दारं माझ्यासाठी उघडावीत यासाठी प्रयत्न केले. मात्र जनतेची दारं खुली. आता दुसऱ्या लालसा नाही. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवरील प्रश्नावर उत्तर. माझ्या प्रत्येक भाषणात मी विकासावरच बोलतो. ठाकरेंनी लगेच 1 लाख रुपये पाठवावेत. मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. फडणवीस तुमचा चोरीचा पैसा नको. हिंदू मुस्लिम बाबत भाषण करण्याच्या ऐवजी मुद्द्याचं बोला. चर्चेसाठी वाटलं तर आदित्यला पाठवतो. ठाकरेंचं फडणवीसांना पुन्हा आव्हान. भरसभेत आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची नक्कल. मोदी फडणवीसांचं मुंबईसाठी योगदान काय? कोस्टल रोडच्या भूमिपूजनाच्या फोटोमध्ये फडणवीस कुठे आहेत दाखवा. 3000 देतो. आदित्य ठाकरेंचं उत्तर. पिंपरी महापालिका लढताना इथे झालेल्या चुका दाखवल्या म्हणजे युती धर्म पाळला नाही असं होतं का? 9 वर्ष निवडणूक झाली नाही तर कंठ कसा फुटणार? अजित पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार.